नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकमधील एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजे श्लोक 41 ते 50 यावर चर्चा करणार आहोत. हे श्लोक म्हणजे आपल्या अशांत आणि भटकटलेल्या मनाला शांत करण्यासाठी दिलेला एक मास्टर क्लास आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट या प्रवासाला सुरुवात करूया. आता एक विचार करूया. आजकाल एक प्रकारचा बर्नआउट किंवा मानसिक थकवा सतत जाणवत असतो, बरोबर? सतत काहीतरी शोधण्याची धडपड सुरू असते, नवनवीन गोष्टींच्या मागे पळताना दमछाक होते. पण या सततच्या भटकंतीतून खरंच मनाला सुख मिळतं का? समर्थांनी श्लोक 41 मध्ये नेमक्या याच मूळ प्रश्नाला हात घातलाय. श्लोकाची सुरुवातच मुळी किती स्पष्ट आहे पहा. बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे बाहेरच्या जगात कितीही शोध घेतला, कितीही वणवण केली तरी शाश्वत सुख तिथे नाहीच. आजच्या काळात सांगायचं तर सोशल मीडियावर जे व्हॅलिडेशन किंवा इतरांकडून मिळणारी दाद आपण सतत शोधत असतो ना, त्यातून क्षणिक मजा येते खरी, पण शेवटी हातात उरतो तो फक्त मानसिक थकवा. आपला आजचा हा धावपळीचा प्रसंग या श्लोकात किती अचूक आणि जिवंतपणे मांडलाय. आता या पुढचा भाग पाहूया, तो म्हणजे संगतीचा आपल्या मनावर होणारा परिणाम. आपली ही मिळवलेली थोडीफार मनशांती हिरावून घेणारा सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे नकारात्मक वातावरण आणि चुकीच्या माणसांची संगत. चुकीच्या संगतीमुळे नक्की काय होतं तर श्लोक 45 मध्ये याचे अगदी स्पष्ट परिणाम सांगितले आहेत. जयाचे नि संगे समाधान भांगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. अगदी सोपं आहे. ज्या लोकांच्या संपर्कात आल्यावर आपली मनःशांती बिघडते, आतला अहंकार अचानक उफाळून येतो आणि आपल्या मूळ ध्येयावरून किंवा ईश्वरावरून लक्ष विचलित होतं, अशी संगत आपल्यासाठी अक्षरशः घातक असते. असं वातावरण आपल्या मनाचं सगळं संतुलनच बिघडवून टाकतं. मग या मानसिक कोलाहलावर उपाय काय? तर यावरचा रामबाण उपाय श्लोक 43 आणि 44 मध्ये दडलेला आहे. तो म्हणजे मौन आणि एकांत. मनारे जनिन मौन मुद्रा धरावी. इथे मौन मुद्रा ही एक कमालीची शक्तिशाली संकल्पना आहे. मौन मुद्रा म्हणजे नुसतं तोंड बंद ठेवून गप्प बसणं नाहीये, तर हा स्वतःची मानसिक ऊर्जा वाचवण्याचा एक अतिशय जाणीवपूर्वक केलेला प्रयोग आहे. आजच्या या माहितीच्या आणि गोंगाटाचा जगात अनावश्यक बोलणं टाळणं म्हणजे मौन मुद्रा. खरं सांगायचं तर आजच्या काळात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं मत मांडण्याचा मोह टाळणं हे सुद्धा एक प्रकारचं मौनच आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर हे आपल्या मनाचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन आहे. मनशांती पुन्हा मिळवण्यासाठी समर्थांनी एक स्पष्ट कृती आराखडाच दिला आहे. पहिली पायरी म्हणजे मौनमुद्रा धारण करणे. दुसरी पायरी म्हणजे जिथे शांती आणि सकारात्मक ऊर्जा नाही ते वातावरण लगेच सोडून देणे, ज्याला ते म्हणतात नसे राम ते धाम सोडूनही द्यावे. आणि तिसरी पायरी म्हणजे खऱ्या मानसिक स्पष्टतेसाठी एकांतात किंवा निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे. नकारात्मकतेपासून शारीरिक अंतर आणि वाणीवर संयम यामुळेच मनाचा गुंता सुटायला खऱ्या अर्थाने मदत होते. पण हे सगळं नक्की कशासाठी करायचं? श्लोक 46 अत्यंत परखडपणे एक इशारा देतो. रघुनायका विणतो क्षीण आहे. म्हणजे एका उदात्त ध्येयाशिवाय किंवा उच्च मूल्याशिवाय आपण जगात जे काही करत राहतो तो केवळ आणि केवळ थकवा आहे. जर आपलं लक्ष एका स्थिर आणि सकारात्मक केंद्रावर केंद्रित नसेल तर आपला प्रत्येक क्षण ही फक्त ऊर्जेची नासाडी आहे. ही खरोखरच विचार करायला लावणारी आणि डोळे उघडणारी गोष्ट आहे. आता वळूया या विश्लेषणाच्या पुढच्या आणि अंतिम टप्प्याकडे. मन जेव्हा खऱ्या अर्थाने शांत आणि एकाग्र होतं तेव्हा त्या व्यक्तीची अवस्था नक्की कशी असते ती आदर्श अवस्था आपण आता पाहूया. जगी धन्य तो दास सवोत्तमाचा. या जगात तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने धन्य आहे जो त्या सर्वोच्च सत्याशी किंवा ईश्वराशी एकरूप झाला आहे. हा चरण या पुढच्या श्लोकांमध्ये एका नादमधुर लयीसारखा पुन्हा पुन्हा येतो. हे शब्द मनाला एक विलक्षण स्थिरता आणि जगण्याची योग्य दिशा देतात. आता प्रश्न पडतो की हा धन्यदास किंवा आदर्श सेवक नक्की करतो काय? तो फक्त डोळे मिटून एका जागी मौनात बसून राहतो का? अजिबात नाही. इथे स्वधर्म ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. श्लोक 48 सांगतो स्वधर्मेचे चाले सदा उत्तमाचा. म्हणजेच तो आपलं कर्तव्य, आपला स्वधर्म अत्यंत चोखपणे पार पाडतो. त्याचं प्रत्येक काम हेच एक ईश्वरी समर्पण असतं. जगात पूर्णपणे सक्रिय राहूनही तो आपल्या सर्वोच्च उद्देशानुसार निस्वार्थपणे काम करत असतो.
आणि खऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ काय हे श्लोक 49 अतिशय सुंदरपणे स्पष्ट करतो. सदा बोलण्यासारखे चालत आहे, म्हणजे जे बोललं जातं आणि प्रत्यक्ष जे केलं जातं या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण एकवाक्यता असते. 0 मिलीमीटरचं अंतर, कृती आणि उक्ती यात कसलाही दुटप्पीपणा नसतो. जो विचार तोच शब्द आणि तीच कृती, यापेक्षा मोठा प्रामाणिकपणा जगात दुसरा कोणता असू शकतो. या सर्वोत्तमाच्या दासाची सर्व लक्षणं आपण एकत्रित पाहूया. तो सर्वांमध्ये अगदी स्वतःच्या मनातही सकारात्मकता आणि ईश्वराला पाहतो. या भौतिक जगात राहूनही तो पूर्णपणे मुक्त आणि अलिप्त असतो. त्याच्या मनात काम, क्रोध यांसारखे विकार नसतात. त्याची प्रत्येक कृती त्याच्या शब्दांशी तंतोतंत जुळते आणि तो पूर्णपणे आपल्या स्वधर्माला समर्पित असतो. एक सतत भरकटणाऱ्या मनापासून त्या अशा स्थिर आणि समाधानी अवस्थेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि या संपूर्ण प्रवासाचा शेवट काय होतो तर श्लोक 50 मधील हे अत्यंत शांत करणारे शब्द, निवाला मनी लेश नाही तमाचा. त्याचं मन पूर्णपणे निवलं आहे, शांत झालं आहे. तिथे अज्ञानाचा किंवा अंधकाराचा लवलेशही उरलेला नाही. ही खऱ्या अर्थाने सर्वोच्च शांतीची अवस्था आहे. एक अशी अवस्था जिथे मनातील सगळा कोलाहल आणि अशांतता कायमची विरघळून जाते. जाता जाता आपण सगळ्यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करायला हवा. आजच्या या धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जगात आपण या धन्यदासाचे गुण आपल्यात कसे रुजवू शकतो? दिवसातलं थोडा वेळ मौन मुद्रा धारण करून पाहता येईल का? आपल्या बोलण्यात आणि वागण्यात अधिकाधिक पारदर्शकता कशी आणता येईल? हे श्लोक केवळ वाचण्यासाठी नाहीयेत, तर प्रत्यक्षात जगण्यासाठी आहेत. याच विचारासह आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया. स्वतःचा स्वधर्म ओळखूया आणि मनाची खरी शांती अनुभवूया. धन्यवाद.